हे असं करणार ना, मी सांगितलं आज वेळ नाही कपडा मला उंच दिसतोय. 2 मिनिटं घाबरलो. 1 2 3. नमस्कार, मी सिद्धेश, मी मौसमी आणि आम्ही दोघंही तुमचं स्वागत करतोय मुंबई डिजिटल फॅक्टरीच्या नव्या कोऱ्या सणसणीत खणखणीत आणि एकदम झकास व्हिडिओ मध्ये, तेही खूप वेळानंतर. ही एक्साइटमेंट त्यासाठीच आहे कारण आम्ही खूप दिवसानंतर आलेलो आहोत. आणि खूप दिवसानंतर यायचं कारण असं की आमच्याकडे एक छान अशी गोष्ट झालेली आहे, आमच्या सोबत घडलेली आहे. आमच्या आयुष्यात एक छान अशी गोष्ट घडलेली आहे. आणि ती काय हे तुम्हाला कळलंच असेल कारण तुम्ही इथे थंबनेल बघूनच आलेला आहात. थंबनेल आणि टायटल येस, हे बघूनच तुम्ही इथे आलेला आहात. आणि म्हटलं की आता ही गोष्ट आपल्या सोबत घडलेली आहे तर ती तुम्हा सगळ्यांसोबत शेअर केली पाहिजे. आणि व्हॉट बेटर दॅन दिस व्हिडिओ टू स्टार्ट द मेकिंग ऑफ व्हिडिओ अगेन. इंग्लिश डायरेक्ट. एक्साइटमेंटच एवढी आहे की भाषा म्हणजे आज सगळं मॅटरच करत नाहीये. इकडून तिकडे इंग्लिश बिंग्लिश उर्दू खाओ सगळं येणार आहे आज. तर आपलं नवीन घर झालेलं आहे. आपण हा व्हिडिओ आपल्या नवीन घरात करतोय, शूट करतोय. तर झालं असं की एकतर मामा, आपण मामांचे लई बेदम फॅन, म्हणजे एपिटोम ऑफ फॅन्डम स्टारडम असेल की ज्यांना आपण टीव्हीवर बघत मोठे झालो त्यांना भेटणं, संबंध वृद्धिंगत झाली, प्रेम वाढलं, त्यांनी तेवढा आपुलकी आणि सहवासाने जवळ घेतलं, प्रेम दिलं आणि त्याच्यामुळे ते शक्य झालं. आणि मग पुढे त्यांना आपल्या घरी बोलवण्यापर्यंतचा आमचा प्रवास, त्याची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ. तर आमचं म्हणून, आपलं म्हणून, एक नवरा बायको म्हणून मुंबईतलं हे आमचं पहिलं घर. आणि ह्या घरात हे जेव्हा घर बनत होतं त्यावेळेलाच अशी एक मनात कल्पना आली की बाबा आपल्या या घरात जर मामा आले तर. आणि बरं, घराचं उद्घाटन करायला मामा आले तर जनरली घराचं उद्घाटन नसतं, एखादं शॉप काय किंवा काही पण याची सिद्धेशची पहिल्यापासून इच्छा होती की आपलं नवीन घर जेव्हा होईल तेव्हा त्याला मी प्रॉपर फीत लावणार आणि ती मामा येऊन मामाच ती फीत कापणार आणि नंतर मग बाकीची जण येऊ शकतात. आम्ही असंच भीत त्यांना सांगितलं आणि तेही खूप आधी सांगितलं, म्हणजे 60 महिने आधीच सांगून ठेवलं अप्रॉक्सिमेटली ह्या काळात तुम्हाला आमच्या नवीन घरी यायचंय. त्याच्यावर मामा म्हणाले हा ठीक आहे येईन, तू मला तारीख सांग आणि वेळ सांग आणि तुझा ऍड्रेस पाठवून दे, मी येतो. इतकं एवढं कॅज्युअल एवढं असं त्यांनी एक्सेप्ट केलं आमचं इन्व्हिटेशन. आमच्या पोटात मामांनी ओके म्हणजे झालं का, बोलून झालं आणि मामा येणार असं झालं. आमचं तारीख सांगितली, मामा या तारखेला तुम्ही यायचं. तर एवढाच परत तो कॅज्युअल अप्रोचच होता. ते म्हणाले हा ठीक आहे मी येतो. आणि अखेर तो दिवस उजाडपर्यंत आता फोन वाजेल मी नाही येते, जमणार नाही. म्हणजे इनफॅक्ट मी त्यांना हे विचारायला फोन केला की मामा कुठपर्यंत आलात, तर ते म्हणाले तेव्हा की अगं मी आलो आहे इथे, शेवटचाच आता एक लेफ्ट टर्न बाकी आहे, तो घेतला की आलो. त्यांचा लेफ्ट टर्न मामा येतात. बरं, तो लेफ्ट टर्न त्यांनी शेवटचा होता आणि इथे आमचे यू टर्न. आम्ही हे होतो म्हणलं की धांदल पूर्ण की काय करायचं आणि काय नाही करायचं. ते तयारी सगळी होती, पण एवढा मोठा माणूस, द अशोक सराफ, महाराष्ट्र भूषण वगैरे ते सगळं आखतात, पण आमच्यासाठी, आमच्या पिढीला, मला, हिला, आम्ही एक तर आर्टिस्ट म्हणून पण या क्षेत्रात काम करत असतो, आमचे आदर्श ते घरी येणार म्हणून आम्ही मध्यंतरीच्या काळात, त्या 6-8 महिन्याच्या काळात आमच्या डोक्यात खूप असं होतं की बाबा आता मामा आले तर मामांना काय द्यायचं, काय खातील का नाही खातील, त्यांचं काय म्हणजे शेड्यूल आहे, डाएट आहे, काय माहित नाही. बरं, त्यांना भेटवस्तू काय द्यायची, म्हणजे पहिल्यांदा येणार आपल्या घरी तर काहीतरी भेटवस्तू दिली पाहिजे आणि ती अशी द्यायची की ती त्यांना कायम लक्षात राहील. आणि त्यांना भेटवस्तू किती लाखोने त्यांच्याकडे येत असतील, आणि आम्ही त्यांना काय भेटवस्तू देणार.
एक असं अजून की भेटवस्तू तर द्यायची, ती युनिक द्यायची, आणि अजून एक असं काहीतरी युनिक करूया की जे त्यांना कायमचं लक्षात राहील. तो मी विचार करत होतो आणि मला आठवतं मी गाडी चालवत होतो, आम्ही कुठेतरी चाललो होतो आणि एक्सप्रेस वेवर होतो आणि मी किंचाळलो, मी युरेका येस सापडलं आपल्याला. काय करायचं, नेम प्लेट आपली अशी आपण करूया आणि ती नेमप्लेट काय वगैरे ते तुम्हाला आता दिसेलच. ती नेमप्लेट आम्हाला कोणी तयार करून दिली, एक खूप चांगले आर्टिस्ट आहेत. त्याचं नाव आणि हे ते सगळं आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊच. आणि अशा प्रकारे ते घरी आले, एक दीड तास आरामात बसले, गप्पा मारल्या आणि आमचं असं झालं की अरे अशोक सराफ मामांसारखी माणसं येते घरात, तोची दिवाळी दसरा. अशा प्रकारे हा व्हिडिओ करण्यामागचं कारण हेच की आमच्या आयुष्यात घडलेली इतकी सुंदर घटना, इतके आमचे जे काही चांगले क्षण आम्ही अनुभवले ते आम्हाला तुमच्या बरोबर शेअर करता. आणि आम्हा दोघांनाही अशी आशा आहे की तुम्हाला हे आवडलं असेल, तुम्ही हे बघाल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. येस, मध्ये स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा आणि आनंद घ्या, शेअर करा. बाकी काय ते लाईक सबस्क्राईब मुंबई डिजिटल फॅक्टरीला तुम्ही करा. म्हणजे आम्ही व्हिडिओ टाकत नसतानाही तुम्ही सबस्क्राईब करत होतात, त्यामुळे तुम्ही आता करालच याची आम्हाला आशा आहे. आणि असंच प्रेम आम्हाला तुम्ही देत राहा, आशीर्वाद देत राहा. आणि आता इथून पुढे रेग्युलरली व्हिडिओज येतील ह्याची आम्ही तुम्हाला हमी देतो, ग्वाही देतो. आणि इथेच हा व्हिडिओ आमची बडबड संपवतो आणि तुम्ही ज्यासाठी इथे आलेला आला तो व्हिडिओ चालू करतो. ही गंमत आहे, हे खास मी बनवून घेतली. ही गंमत जी आहे आता हे अनावरण करायचंय. अनावरण तुमच्या नेमप्लेट आहे, कपडा ब्लाऊज तो दिसतोय. 2 मिनिटं घाबरलो. कळत नाही. 1 2 3 चला या. एरवी ओळख नाही करू. एरवी ओळखतोय. बापरे. या एकदम छोट तुम्ही आलात ना, हेच खूप का तुम्ही कापायचं का म्हणतेस? हो, कापायचं. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मामा, हॅपी बर्थडे टू यू. छोटीशी भेट मी उघडूनच दाखवतो. हे कापू नको. अरे हो, एकदम बनवलेलं दिसतोय. हा, हे बनवलेलं. हे ना पेबल्स आहे, हे पेबल आर्ट आहे. त्याला काय म्हणतात? दगड गोटे, दगड गोटे असतात ना. सिम्बॉल म्हणून नाही, सिम्बॉल त्याच्यावरती जो आहे तो आहे. विचारतो बाबा. हे नाही मामा, नाटकाचा सिम्बॉल आहे आपल्या. आणि हे ह्याला तुमचे जे डायलॉग आवडतात, ट्रेडमार्क आहे. हा माझा बायको, कम्प्लीट. आधी कुंकू नाव लिंबाचं मटण, प्रोफेसर भोट, 70 रुपये वारले, मी धनंजय व्याख्या. आणि हे
पोलिसाची काय मग तुम्हाला हे असेल सुट्टीचे कसले वार्ता करता त्याच्यात ड्युटी आणि कॉन्फ्लिक्ट दोन्ही आहे. हे काय अरे किती छोटस हे खरंच छोट आहे. हे खरंच छोट आहे. हे ताईला जास्त आवडेल तुमच्यापेक्षा. हा मग ताईला दे. ताईला दिलं ताईला, हो. तुम्हाला दिलं म्हणजे कोण कॅन्डल आहे याच्यामध्ये. हा दिवा आहे. हा. ह्याच्यात म्हणजे आपण वेगवेगळे दिवे लावू शकतो. हा एक दिलेलाच आहे. नंतर आपण आपले फुले लावू. अरे एरवी लावले दिवे काय कमी झाले? नाही ते कमी नाहीच झाले. हा त्याचं प्रतीक आहे. हे नाटकाचा पडदा आहे आणि तो हाऊसफुलच आहे ऑलवेज. मस्त बनवलं. क्या बात आहे. मला माहित नव्हतं हे असं करणार. मी सांगितलं आज वेळ नाही म्हणून. पुस्तक तर मी घेतलं लगेच ताबडतोब. मला तुमची स्वाक्षरी हवी आहे. हो. स्वाक्षरी. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू मामा. थँक्यू व्हेरी. धन्यवाद. नमस्कार. राम राम. राम राम.